आकाशवाणी मुंबई केंद्र 7:15 वाजले आहेत. कोरोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. भारतानं नुकताच 100 कोटी कोरोना प्रतिबंधित लस मात्रा देण्याचा टप्पा ओलांडला आहे. देशातल्या आरोग्य यंत्रणेसमोरील अनेक अडचणींचा सामना करत हा टप्पा गाठणं खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर देशातल्या नागरिकांना डिसेंबरपर्यंत दोन्ही 100 कोटी मात्रा देण्याचं आव्हान यंत्रणेसमोर आहे. हे आव्हान पार करताना काय अडचणी येणार आहेत, त्यासाठी काय नियोजन करायला हवं, याविषयी घेतलेला हा आढावा. श्रोतेहो, संपूर्ण जगात कोरोना संसर्गानं थैमान घातलेला आहे. त्याला आवर घालण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरू झाली. भारतातही 16 जानेवारीपासून कोविड प्रतिबंधित लसीकरणाला प्रारंभ झाला. पाहता पाहता भारतानं 100 कोटी लस मात्रांचा टप्पाही पार केला. भारतासारख्या विशाल देशात प्रत्येक नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्याचं आव्हानात्मक काम आरोग्य यंत्रणेसमोर होतं. तसंच इतक्या मोठ्या प्रमाणावर देशावर आलेलं पहिलंच आरोग्यरूपी संकट आहे. त्याला सामोरं जाण्याचा अनुभव आणि पायाभूत सुविधा नव्हत्या. पण तरीही केंद्र सरकारच्या सर्व राज्यांशी असलेला समन्वय, आरोग्य कर्मचाऱ्यांची वचनबद्धता, पायाभूत सुविधा वाढवण्यावर दिलेला भर आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा लसीकरण मोहिमेच्या वाटचालीत महत्वाचा टप्पा ठरला. केंद्र सरकारनं पालकत्वाची भूमिका घेऊन पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, आवश्यक साहित्य पुरवठा करणं, राज्यांच्या समस्या सोडवायला प्राधान्य देणं, या सर्व गोष्टी प्राधान्याने झाल्या. स्वाभाविकच या सर्व गोष्टींचा अनेक राज्यांना फायदा झाला. 100 कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडताना देशासमोर कोणती आव्हानं होती, त्यावर कशी मात केली, याविषयी सांगत आहेत सामाजिक आरोग्यविषयक स्थितीगतीचे अभ्यासक समीर गायकवाड. कोविड लसीकरणाचा प्रारंभ होऊन आपण सुरुवातीची वाटचाल पाहिली आणि भारतामध्ये 100 कोटीचा टप्पा आपण पार केलेला आहे. ही देशासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. पण याच्यावरतीच आपण अल्पसमाधानी होऊन चालणार नाही. कारण आपण जर कोविडच्या लसीकरणाच्या सुरुवातीचे जर अडथळे पाहिले तर असं लक्षात येते की तेव्हा लोकांच्या मनामध्ये अफवा होत्या की वॅक्सिन घेतलं तर काय होईल किंवा याचे काय दुष्परिणाम होतात का किंवा काय. त्याचबरोबर सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात अशी चुकीची माहिती दिली जायची किंवा त्याच्याबरोबर खरी खोटी सुद्धा माहिती असायची, काही चांगली असायची काही वाईट. त्याच्यामुळे संभ्रम निर्माण होण्यास फार मदत झाली. तो संभ्रम दूर होण्यातच जवळपास 6 महिने गेले. आपल्याला आकडेवारून सुद्धा लक्षात येऊ शकते की 16 जानेवारीला भारतामध्ये लसीकरण सुरू झालं म्हणजे प्रत्यक्षात, आणि 16 जानेवारीपासून ते 11 एप्रिल म्हणजे जवळपास मध्ये 4 महिन्यांमध्ये फक्त 10 कोटी लस दिल्या गेल्या. आणि जर त्याच्या पुढे जाऊन आपण पाहिलं तर 60 कोटीचा टप्पा 26 ऑगस्टला गाठला आपण आणि 75 कोटीचा टप्पा 13 सप्टेंबरला गाठला. आणि त्यानंतर प्रत्येक 10 कोटीसाठी लागणारा वेळ जो आहे तो कमी कमी होत गेला. म्हणजे 100 कोटीपर्यंत पोहोचायला जरी आपल्याला 9 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागलेला असला तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तीच गती किंवा त्या गतीपेक्षा आणखी गती वाढवून आपण राहिलेल्या टार्गेट जे आहेत म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 2 डोस दिले गेले पाहिजेत. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सरकारला सर्वतोपरी मदत केली पाहिजे. जसे की पण आता पाहतो की ज्या नागरिकांनी ज्या व्यक्तींनी पहिला डोस घेतलेला आहे ते दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यांची शोध मोहीम सरकारला राबवावी लागेल. त्याचबरोबर इस्पितळांमध्ये अपडेट्स घेत राहावं लागेल की नवीन कुणी पेशंट्स आले किंवा त्यांचे ट्रेसिंग वगैरे तो पूर्वीचा फॉर्म्युला जारी ठेवावा लागेल. याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक राज्यामधले भौगोलिक आव्हान जे आहे ते देश पातळीवरती खूप मोठे आहे. म्हणजे की आज घडीला आपण पाहतो की मान्सूनच्या परतीचे दिवस वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये थंडीचे दिवस सुद्धा प्रत्येक राज्यात वेगळे असतील. जसे उत्तर भारतामध्ये थंडी खाली दक्षिणेकडे यायला वेळ लागतो. मग त्याप्रमाणे लसीकरणाचे टार्गेट्स आणि त्याच्या अचिव्हमेंट्स हे सरकारला नियोजित करावे लागतील आणि लोकांनी त्याप्रमाणे सरकारला अगदी खंबीर साथ द्यावी लागेल. कारण 4थ्या लाटेचा जो धोका रशियामध्ये आपण आता पाहतोय तसा धोका आपल्या देशामध्ये उद्भवून असं वाटत असेल तर प्रत्येक नागरिकाने दुसरा डोस हा घेतला पाहिजे. 100 कोटीचं टोटल लसीकरण झालं याच्यावरती आपण समाधानी राहून नाही चालणार. कारण 2 डोस घेतलेल्या लोकांची टक्केवारी जी आहे ती 21% थोडीशी पुढे आहे. म्हणजे 100% लोकांचे 2 डोसेस होण्यासाठी आपल्याला
आणखी जवळपास 120 ते 140 कोटी डोसेस घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी खूप मोठा पल्ला आहे. त्यामुळे याचे रुळून जाऊन नाही चालणार. त्यामुळे आपल्या परिचयातल्या कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला ज्यांनी डोस राहिलेला आहे त्याला प्रत्येक नागरिकांनी प्रवृत्त करावं लागेल. यंत्रणांना त्यांचा शोध घ्यावा लागेल. त्याच्यासाठी नवीन मॉड्यूल तयार करावं लागेल की ज्या ज्या भागामध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या तालुक्यांमध्ये कमी लसीकरण झालं ते जिल्हे शोधावे लागतील आणि त्यांच्यासाठी वेगळा फॉर्मॅट बनवावा लागेल आणि त्या हिशोबाने सरकारला नियोजन करावं लागेल. आणि माझ्या माहितीनुसार सरकार हे करते आणि त्यांच्यापाशी हा डाटा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण तो टप्पा सुद्धा व्यवस्थित गाठू. श्रोतेहो, देशातल्या राज्यांपैकी महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा मोठा आकडा होता. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचं वेगानं लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली. केंद्र सरकारशी समन्वय ठेवून राज्य सरकारनेही वेगानं सूत्र हलवली. आवश्यकतेनुसार राज्यानं केंद्राकडे लशींच्या मात्रांची मागणी केली आणि केंद्रानंही ती त्वरित पूर्ण केली. कोरोना बाधितांचा सर्वाधिक आकडा असल्यानं महाराष्ट्र केंद्राच्या प्राधान्यावर होता. कमी साधनं आणि मनुष्यबळाचा अभाव असा दुहेरी ताण आरोग्य यंत्रणेवर होता. लसीकरणात शहरात नागरिकांच्या रांगा लागत होत्या. त्याउलट ग्रामीण आणि दुर्गम भागात लसीकरणाबद्दलचे गैरसमज वाढल्यानं तुरळक प्रतिसाद मिळत होता. परंतु राज्य सरकारनं या आव्हानात्मक परिस्थितीत आदिवासी भागात लसीकरणाबद्दल जनजागृती केली. तसंच जास्तीत जास्त ग्रामस्थांना लस घेण्यासही प्रोत्साहित केलं. ग्रामीण भागात लसींच्या पुरेशा मात्रा पोहोचल्यानं लसीकरणाला वेगही आला. राज्यासमोर काय आव्हानं आहेत, ते पार करण्यासाठी काय नियोजन करायला हवं, याविषयी सांगत आहेत सामाजिक आरोग्यविषयक स्थितीगतीचे अभ्यासक समीर गायकवाड. लसीकरणाचं मोहीम जेव्हा राबवली गेली तेव्हा वेगवेगळ्या राज्यांमधली कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी होती आणि त्याबरोबर वेगवेगळ्या राज्यांमध्ये लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद हे वेगवेगळा होता. आपण जर वर्षभराचे चार्ट जर पाहिले तर असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये देशाच्या रुग्णसंख्येच्या 25% किंवा 20% किंवा 30% अशा ग्राफमध्येच आपलं राज्य राहिलेलं आहे. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात कोविड पेशंट्स होते आणि त्या प्रमाणात मागणी जास्त होती व्हॅक्सिनची. जेव्हा सुरुवातीला लोकांनी व्हॅक्सिन लस घेण्यास कंटाळा केला किंवा भीत होते किंवा अफवामुळे ते धजावत नव्हते. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा व्हॅक्सिन घेतलं तेव्हा याला वेग आला. वेगवेगळ्या राज्याच्या राज्यकर्त्यांनी लसी घेतल्यानंतर ते स्थानिक पातळीपर्यंत गेलं. पण आपण महाराष्ट्राचा जर विचार करायचा तर असं लक्षात येतं की आपल्याकडे रुग्णांची संख्याच इतकी अफाट होती आणि तुलनेने त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये जी व्हॅक्सिन निर्मितीची लिमिटेशन्स होत्या किंवा मर्यादा होत्या त्यामुळे व्हॅक्सिन उपलब्धी कमी होत होती आणि सर्व राज्यांना सरकारला द्यावं लागत असल्यामुळे आपल्याला व्हॅक्सिन कमी पडत होतं आणि त्यामुळे आपल्या लसीकरणावरती सुरुवातीला मोठा परिणाम झाला आणि त्याचा प्रभाव असा झाला की ग्रामीण भागामध्ये लसीकरण आपण कमी पडत गेलं. परंतु नंतरच्या काळात आपण ते भरून काढलेलं आहे. तरी सुद्धा येत्या काळामध्ये जसे की मेळघाटाचा भाग आहे किंवा नुकतीच अतिवृष्टी झालेलं कोकणची किनारपट्टी आहे, त्याचबरोबर आपल्या ज्या डोंगर रांगा, सातपुड्याच्या पर्वतरांगा किंवा सह्याद्री रांगा, इथले जे आदिवासी आहेत जसे की पालघर जिल्ह्यामध्ये काही तालुके आहेत, या ठिकाणी विशेष शोध मोहीम राबवावी लागणार आहे आणि त्या ठिकाणचे काही आदिवासी लोक आहेत त्यांना ते त्यांच्या डोक्यातून हे कोविड लसीकरणाच्या सर्व गैरसमजूत आहेत त्या काढाव्या लागतील. त्यासाठी स्थानिक लोकांची खूप मोठी मदत लागणार आहे. सर्व भिस्त सरकारवरती टाकून नाही चालणार. आपल्या देशामध्ये आरोग्य सेविकेपासून ते आरोग्य मंत्रीपर्यंत सर्वांनी याच्यासाठी योगदान दिलेलं. आता जनतेने योगदान देण्याची वेळ. तेव्हा महाराष्ट्रातील नागरिक हे सुजाण आहेत, समजूतदार आहेत. त्यांनी येत्या काळामध्ये यासाठी काम करायला हवं. की विशेष वाईट गोष्ट अशी की ह्या मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात येऊन गेलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम कोविडच्या लसीकरणावरती सुद्धा झालेला आहे. जिथं नैसर्गिक आपत्ती आल्या तिथं लसीकरण काही प्रमाणात संथ झालं होतं. त्याला परत वेग द्यावा लागेल. त्यामुळे तिथल्या जनतेवरती ही जबाबदारी येते की येणाऱ्या काळामध्ये कोविडची जर भीती, चौथ्या लाटेची भीती टाळायची असेल तर त्यासाठी नागरिकांनी अगदी एकजुटीनं त्याला साथ दिली पाहिजे. आणि आता आपण पाहिलं की राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेतला पाहिजे आणि दुसऱ्या लसीचे जे डोसेस आहेत ते पण घेतले पाहिजे. एक त्याच्यामध्ये आनंदाची किंवा समाधानाची गोष्ट अशी की देशभरामध्ये लसीकरणाच्यासाठी महाराष्ट्र हा आघाडीवर, म्हणजे सुरुवातीपासून महाराष्ट्रातील कोविड पेशंट जास्त असल्यामुळे लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात राबवलं गेलं आणि याचं सर्व श्रेय जे आहे ते महाराष्ट्रातील जनतेला, आरोग्य व्यवस्थेला आणि सरकारच्या यंत्रणेला. त्यामुळे येत्या काळामध्ये सुद्धा आपण ही साथ अशीच दिली पाहिजे आणि कोविडचा आपण मुकाबला केला पाहिजे. श्रोते हो, केंद्र सरकारनं देशातल्या सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा करून जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्याला प्रोत्साहित केलं आहे.
आर्थिक अडचणी दूर करून नागरिकांना दिलासा दिला आहे. लस घेण्याची तयारी नसणं ही सुद्धा सरकारी यंत्रणेसमोरील मोठी समस्या आहे. 100% लसीकरण राबवताना सुसंवाद, सामाजिक उपक्रम, दुर्गम भागातल्या ग्रामस्थांना लसीकरणाला उद्युक्त करणं हे देखील आव्हानात्मक काम आहे. अनेक ठिकाणी फिरते लसीकरण गट तयार करून दुर्लक्षित घटकांपर्यंत कोविड प्रतिबंधक लस पोहोचवली आहे. लस घ्यायला कचरणाऱ्या नागरिकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी केंद्रासह राज्यानं विविध पातळीवर लक्ष केंद्रित केलं. या लसीकरण मोहिमेचा आजवरचा अनुभव आणि आव्हानांचा विचार करता संपूर्ण लसीकरण मोहिमेत 31 डिसेंबरपर्यंत 100 कोटींचा टप्पा ओलांडता यावा यासाठी कशा प्रकारचं नियोजन अपेक्षित आहे याविषयी सांगत आहेत नाशिक इथल्या मराठा विद्या प्रसारक समाज औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि लस विषयक अभ्यासक डॉक्टर मिलिंद वाघ. भारताने 16 जानेवारी 2021 म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला कोविड लसीकरणाला सुरुवात केली आणि त्यानंतर पुढील 9 महिन्यांमध्ये लसीचे 100 कोटी डोस आपण दिलेत आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालो. ही बाब नक्कीच दिलासादायक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारताने आज सगळ्यात कोरोना महामारीला नियंत्रित ठेवण्यात यश मिळवले आहे आणि या यशाचं श्रेय हे प्रामुख्याने लसीकरण मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत झालं यासाठी नक्कीच देता येईल. जगात 1 कोटी डोस देण्यात यशस्वी फक्त 2 देश झाले आहेत, चीन आणि भारत. चीनमध्ये आतापर्यंत 223 कोटी डोस दिले गेले आहेत तर भारताने 100 कोटी डोस दिले आहेत. भारताचा खालोखाल क्रमांक लागतो तो अमेरिकेचा. अमेरिकेने आतापर्यंत 41 कोटी डोस दिले आहेत. 100 कोटी वॅक्सिन डोस जे भारताने आतापर्यंत दिलेत त्यामुळे किती लोकांना 2 डोस दिले हे महत्वाचे आहे, कारण 2 डोस दिल्यावरच त्या व्यक्तीमध्ये अपेक्षित इम्युनिटी तयार होऊन त्याला कोविड संसर्गापासून पूर्ण संरक्षण मिळते. असे काही लहान देश आहेत, उदाहरणार्थ पोर्तुगल, माल्टा, सिंगापूर, ज्यांनी त्यांच्या लोकसंख्येच्या 80% लोकसंख्येला आतापर्यंत 2 डोस दिलेले आहेत. चीन सारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाने सुद्धा 75% लोकांना आतापर्यंत 2 डोस दिले आहे. भारतात दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण सध्या साधारणतः 21% आहे. आपल्याला हे प्रमाण वाढवावे लागेल. त्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत किमान 100 कोटी लोकांना दोन्ही डोस दिले जाण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे वॅक्सिनचे उत्पादन आणि पुरवठा. सध्या प्रामुख्याने 2 लसींचे उत्पादन भारतात होत आहे, कोविशिल्ड व कोवॅक्सिन. तिसरी भारतीय लस लवकरच उपलब्ध होणार आहे, झायडस कॅडिलाची झायकोव्ही डी. आणि आपल्या या सार्वत्रिक लसीकरणासाठी भारतामध्ये उत्पादित झालेल्या लसींचाच आपल्याला वापर मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागणार आहे. पण लसीचं उत्पादन हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. कच्च्या मालाचा व्यवस्थित पुरवठा होणं हे त्यासाठी खूप आवश्यक असतं आणि हा कच्चा माल भारताबाहेरील देशांमधूनही आपल्याला घ्यावा लागतो. त्यामुळे तो पुरवठा किती योग्य प्रमाणामध्ये व सुरळीत प्रमाणामध्ये होतो यावरही याच्यातलं यश अवलंबून असेल. त्याचबरोबर जो डिजिटल प्लॅटफॉर्म भारताने बनवलेला आहे कोविनचा, त्याची यशस्वीता ही आपल्याला दिसून आलेली आहे. त्यामुळे हे आव्हान पेलण्याचं सामर्थ्य त्या डिजिटल प्लॅटफॉर्मला नक्कीच आहे असं आपल्याला म्हणता येईल. श्रोतेहो, जगभरातल्या साथीबाबत विचार केला असता इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात सर्वात जास्त नागरिकांनी स्वखुशीनं लस घेतली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधित लशींच्या 100 कोटी मात्रा देणारी यंत्रणा असताना तसंच कोरोना चाचण्या, लसीकरण आणि बाधितांचा मागोवा घेणारी भक्कम यंत्रणा उपलब्ध असताना डिसेंबरपर्यंत संपूर्ण नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करणं नक्कीच सोपं जाणार आहे, यात काही शंका नाही. श्रोतेहो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या प्रादेशिक ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि श्वेता सोपारकर आणि निवेदन शैलेश मोहिते.